हे खाऊन लहान मुलंच काय मोठी माणसं देखील खुश होतील याची गॅरंटी मी तुम्हाला देते. तर डब्यासाठीचे 2-2 पदार्थ आहे. मूगडाळ पोहे स्वच्छ धुवून भिजत घालायचे. त्यानंतर मिक्सरमध्ये लसूण, मिरची, आलं, दही, भिजवलेली डाळ घालून छान असं फिरवून घ्यायचं. आपलं मूगडाळ शिलाचं मिश्रण तयार आहे. आता याचं सारण तयार करण्याकरता ऑलिव्ह ऑइल गरम करून आवडीप्रमाणे भाज्या घालावं. तुम्हाला ज्या आवडतील त्या घाला, काहीही हरकत नाही आहे. आणि मसाले देखील आवडीप्रमाणे घाला. मी आपलं पास्ता मसाला, पिझ्झा सीझनिंग, मिरपूड वगैरे वगैरे असं घातलं आहे. आता चिला करून त्यामध्ये हे सारण भरायचं आणि हे तयार आहे. बरं, हे आपलंच आहे. मधुराज रेसिपीचा लंच बॉक्स आहे. मसाला शेवई करण्यासाठी शेवई भाजून घेतली. फोडणीमध्ये हलकासा लसूण घालायचा, सगळ्या भाज्या घालायचा, ही शेवई घालायची आणि आवडीप्रमाणे चिली सॉस, टोमॅटो सॉस वगैरे वगैरे घालायचं आणि या चायनीज फ्लेवरच्या शेवया तयार.